नमस्कार, मी विजया. मला तर तुम्ही ओळखताच, पण मी आज तुमच्यासमोर रेसिपी आणलेली नाही आहे, तर माझी परसबाग आणलेली आहे. इथे मी तुम्हाला दाखवत आहे, व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. मी आणि माझं निसर्गप्रेम. अगदी छोट्याशा जागेमध्ये फक्त 1170 स्क्वेअर फूट जागा आहे माझी घराची. तिथे माझं छोटूसं घर आणि तिथे मी झाडांसाठी जागा ठेवलेली आहे. समोर फुलझाडे आहेत आणि घराच्या मागच्या परिसरामध्येही भाज्या लावलेल्या आहे. वांगे आहेत, शेंगा होत्या, कारले पण लागले होते, दुधी भोपळे पण भरपूर लागले होते. पण तेव्हा काही मी व्हिडिओ शेअर केला नाही. पण म्हटलं आता चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा. ही माठीची भाजी आहे आणि याला असे आलेले तुरे हे तोडून टाकायचे. तुरे आले की भाजीची वाढ ही खुंटते, त्यामुळे तुरे तोडून टाकायचे आणि भाजी छान मी पूर्ण तोडून घेते आहे. बरेच दिवसापासून मी गावाला गेली होती, त्यामुळे भाजी काही तोडली नाही, तर भरपूर अशी भाजी ही निघालेली आहे. मेन म्हणजे या भाजीमध्ये काही रासायनिक खतं नाही आहे. संपूर्ण हे जे कंपोस्ट असते घरामध्ये निघलेलं आपलं, जे आपण फेकून देतो कचरा म्हणून, तर त्याच्यापासूनच मी कंपोस्ट तयार करते आणि बादल्यामध्ये कुंडीमध्ये असे झाडं मी लावते. ते कंपोस्ट करण्याची जी पद्धत आहे ती पण जर तुम्हाला पाहायची असेल तर त्याचा पण मी एक व्हिडिओ तुमच्यासमोर आणेन. हे जे वांग्याचे झाडं तुम्हाला दिसते आहे ते सगळे कंपोस्ट केलेल्याच याच्यात लावलेले आहे. भाजीचे सालं, आपण जे फळांचे साली, टरफलं, अंड्याचे टरफलं सगळे जे आहे, जे आपण टाकून देतो कचरा म्हणून, त्याचपासून कंपोस्ट एक थर कचऱ्याचा आणि एक थर मातीचा असा कंपोस्ट तयार करून संपूर्ण झाडे मी इथे लावलेली आहे. ही भाजी एकदम कोवळी अशी खूप छान चवीला लागते आणि एक तर पौष्टिक पण आहे आणि खरंच रासायनिक खतं नसल्यामुळे ही आरोग्यासाठी पण उत्तम आहे, पौष्टिक आहे. पाहू शकता हे बादल्या तुम्हाला दिसत आहे. माझी ही जागा मुरमाड आहे, माती नाही आहे, म्हणून मी अशा प्रकारे मग त्याच्यामध्ये व्यवस्थित झाड होत नाही, म्हणून अशा प्रकारे कंपोस्ट तयार करून मी हे झाडं लावते मुरमाड जागा असल्यामुळे. फुलांचा पण परसबागेमध्ये समोरच्या भागामध्ये फुले पण आहेत, तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीनच. बघा किती छान अशी भरपूर अशी भाजी निघालेली आहे आणि धोपा देखील आहे. धोप्याचे पानं पण खूप मोठे मोठे आहेत त्याच कंपोस्टमुळे आणि अजिबात खाज नाही आहे त्याला, बिना खाजेचा असा हा धोपा आहे. पाहू शकता हा गुलाब तर माझा एकदम आवडता आहे, गुलाब म्हटलं तर. अशा प्रकारे 5 प्रकारचे दासवंत माझ्या बागेमध्ये आहे. आता सगळ्या झाडांची मी कटिंग केलेली आहे, त्यामुळे फुलं नाही आहे, पण जेव्हा फुलं उमलतील तेव्हा मी तो पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करीन. आता सध्या 2च रंगाचे फुलं हे उमलत आहे, बाकीचे सगळे कटिंग केले आहे, त्यामुळे फुलं नाही आहे. बघू शकता वांगे किती छान वांगे लागलेले आहे, हिरवे केळ वांगे आहे. हे देखील उन्हाळ्यात